अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। नमस्कार मंडळी, शेगावीचे गजानन महाराज यांचा गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकट दिन आहे। माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले। श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भक्तगणाचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्सवाने साजरा केला जातो। यंदा 20 फेब्रुवारी 2025 रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे। गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेली श्री गुरूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे। गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ते याचा अखंड जप करत असत। गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात। या मंत्राचा जयघोष केला जातो। मात्र या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय होतो, चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे। राज्यासह देशात आणि परदेशातही गजानन महाराजांचे मठ आहेत। या मठात नित्यनेमाने भाविक जातात आणि महाराजांचे दर्शन घेतात। गणगण गणात बोते हा केवळ साधा मंत्र नसून तो सिद्ध मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ नीट समजून घेतला आणि त्यानंतर त्याचा यथाशक्ती जप केला तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकेल। माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 या रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले। श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे। गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ते याचा अखंड जप करत असत। गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात। या मंत्राचा जयघोष केला जातो। गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे। असे सांगितले जाते की सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला। आपली दुःखे अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली। तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे गणगण गणात बोते। गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या आणि रुच्या सांगून त्याचे स्पष्टीकरण करीत असत। महाराज अंतर्ज्ञानी होते। त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे। बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत। अनेक लोकांना दुःख, संकटे, रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले। गणगण गणात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे। या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल। पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा। प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका। तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे। त्याचा आदर करा। ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही। ममै वांशो जीव लोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षिती। हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे। या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे। या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो। म्हणून तर आपण म्हणतो जीवाशिवाची भेट झाली किंवा भेटीची आस लागली
ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. हे प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गणगण गणात बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी. म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते. तर मंडळी, या मंत्राचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर या मंत्राचे औचित्य साधून गजानन महाराज प्रकट दिनी या मंत्राचा जप करा आणि पुण्य मिळवा. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.